नमस्कार प्रेक्षकांनो, भावनांचा प्रवास या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रियाला सगळे विचारत असतात की तू कुठे गेली होती, आणि मागच्या भागात अर्जुनने आता प्रिया आणि महिपतचा फोटो घरच्या सगळ्यांना दाखवला असते आणि अश्विनने सुद्धा प्रियाच्या मैत्रिणीला फोन केला असते, ते तिथे पण नसते. त्यावर आता अश्विन तिला म्हणतो, तन्वी मला एक्झॅक्टली आज काय काय घडलं सगळं एक्सप्लेन कर. त्यावर आता प्रिया बोलते, हो मी सगळं सांगते. मी ना आज महिपतला जाब विचारायला गेले होते. आणि ती आता आपली नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते, तुझ्या अंगावर त्यानं गळे घातल्यापासून ना माझा नुसतं संताप होतोय, आणि म्हणून मी ठरवलं की त्याला जाऊन चांगलंच बजावायचं. आणि त्याला मी सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या किंवा माझ्या घरातला कोणाच्याही वाटेला जायचं नाही, आणि जर का त्याने परत असा काही प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर मी अशी ढाल बनून उभी आहे. मी हे सगळं सांगायलाच त्याला गेले होते. आता अर्जुन चिडतो हे सगळं ऐकून आणि तो बोलतो, अनबिलिव्हेबल, तुला लास्ट मुमेंटला सगळ्या अशा थापा कशा सुचतात. आता कल्पना बोलते, काय रे अर्जुन, तुला सगळ्या हिच्या थापाच कशा काय वाटतात. आपल्या नवऱ्यावर काही संकट आलं ना की मग स्त्री काहीही करू शकते. त्यावर आता अर्जुन बोलतो की अच्छा, म्हणजे त्या महिपतला जायला ही एवढी मोठी रिस्क घेऊ शकते त्याला भेटण्यासाठी. त्यावर आता कल्पना बोलते की हो घेऊ शकते रिस्क. काय आहे ना, तुझ्यावर सुद्धा जेव्हा संकट आलं होतं तेव्हा तुझी बायको सुद्धा एकटीच गेली होती. मग जर का तुझी बायको जाऊ शकते तर तन्वी का नाही जाऊ शकत. तेव्हा ना मला तरी हे खोटं वाटत नाही आहे. त्यावर आता प्रिया बोलते, हे खोटं नाहीच आहे आई. ॲक्सिडेंट झाल्यापासून मला रात्रीची झोपच नाही लागत आहे आणि अश्विनची सतत काळजी वाटत राहते. म्हणून मी ठरवलं की जायचं आणि चांगलं खडसावायचं त्या महिपतला. त्यावर आता अश्विन बोलतो, अरे त्याने तुला काही केलं असतं तर आता ही प्रिया बोलते, चालेल मला, मी तुझ्यासाठी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. सायली आता प्रियाला बोलते, काय की प्रिया, तुझ्यात इतकं खोटं बोलण्याची हिंमत कुठून येते. त्यावर आता अर्जुन बोलतो, ते काय आहे ना मिसेस सायली, इथे कोणालाच असं वाटत नाही आहे की ती खोटं बोलते आहे म्हणून. त्यावर आता प्रताप प्रियाला बोलतो, तन्वी पण खरंच जर का तू हे सगळं केलं असेल तर हे तुझं चुकी आहे, तू काही बरोबर नाही केलं. हे म्हणजे कोणालाही न सांगता असं त्याला भेटायला जाणं, एवढा चांगला माणूस नाही आहे तो महिपत. त्यावर आता अर्जुन बोलतो, डॅड तन्वी महिपतला कुठे भेटली होती ना याचं उत्तर तिला विचारा. त्यावर आता अर्जुन प्रियाकडे बघतो आणि बोलतो, तन्वी उत्तर तू देतेस की मी देऊ. आता अश्विनच प्रियाला विचारतो, कुठे भेटली होतीस. तर आता अर्जुन सांगतो, दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर. याचा अर्थ, तन्वी मी जेव्हा तुला सकाळी विचारलं होतं की तू तिला भेटायला चालली आहे का, पण तू तेव्हा नाकारलं होतं. आणि ऑब्व्हियस आहे तू तिच्या ऑफिसमध्ये गेली असशील, म्हणजे तू तुझ्या लॉयरसोबत म्हणजे सिनियरसोबत गेली असशील. मग तू महिपतला तिथे एकटीच कशी काय भेटली, आणि महिपत तिथे असेल हे तुला कसं काय कळलं. त्यावर आता प्रिया बोलते, तू तर मला कोर्टातच उभं केल्यास अर्जुन, पण माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मी आज माझ्या बाबांबरोबर दामिनी देशमुखच्या ऑफिसला गेले होते चौकशीसाठी, आणि तिथून निघताना मला तिथे महिपत दिसला, आणि त्याला असं बघितलं ना मी, तेव्हा माझा रागाचा परत उठफटून आला, म्हणून मी परत तिथे गेले. आणि आता ती प्रतापकडे बघून बोलते, बाबा मला असं वाटलं की दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये त्याला मी भेटेल तर ते सेफ असणार. कारण काय आहे ना, जर महिपतने मला काही केलं असतं तर मला दामिनीची मदत घेता आलीच असती. आता अर्जुन बोलतो, अच्छा मग याने आता एक गोष्ट तर क्लिअर झाली की तू तिथे जाऊ शकतेस चौकशीसाठी, तर माझ्याकडे सुद्धा येऊ शकतेस. हे ऐकून आता अश्विन बोलतो, वा दादा, इथे पण तू केसचाच विचार करतोयस ना तुझा, पण प्लीज आता शांत राहा. आता अश्विन प्रियाला बोलतो, तन्वी तू महिपतला इतकी थेट धमकी दिली तर त्याने त्यावर रिॲक्शन नाही दिली का, तो तर चिडला असेल ना. तर आता प्रिया बोलते, अरे हो, तो ना आधी तांडवच करत होता आणि तो म्हणत होता की मी मुद्दाम नाही घडून आणलं, हे ॲक्सिडेंट वगैरे चुकून झालं. पण मग आहे ना त्याला कळलं की मी किती चिडली आहे म्हणून, आणि मग तो असं म्हणाला की तो आता आपल्या वाट्याला नाही जाणार. आणि ती आता पुढे बोलते, अश्विन मला ना असं वाटतं की आता आपल्याला महिपतपासून धोका नाही आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की वा, म्हणजे ज्याला सगळे घाबरतात त्याला तो तुला घाबरला, वा. अगं सगळ्यांना पटेल असं खोटं तरी बोल तू. त्यानंतर आता अर्जुन पुढे बोलतो, नाही पण बरं आहे, यू आर राईट, तू जास्त एफर्ट्स का घेशील, कारण तू या घरात जे काही बोलशील ना ते सगळ्यांनाच पटतं, सगळ्यांना खरं वाटतं. पण एक गोष्ट आहे तन्वी, तुझं खोटं बोलण्याचा एक पॅटर्न आहे, आणि जो कोणी हा पॅटर्न बारकाईने बघेल ना त्याला हे नक्कीच कळेल. आता प्रतापच्या लक्षात येतं आणि तो मनात विचार करू लागतो, तन्वी दुसऱ्यांदा खोटं बोलली आणि ती घराबाहेर गेली, हे परत परत होताना का दिसतंय, आणि नेहमीच अर्जुन सायली तिच्यावर खोटा आरोप करणार असं नेहमी कसं होईल. अश्विन बोलतो, दादा कसं आहे ना, जो तन्वीचा खरापणा मनापासून बघेल त्याला तिचा खरेपणा नक्कीच दिसेल, पण काय आहे ना तुम्हाला तो बघायचाच नाही आहे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. अश्विन बोलतो, काय आहे ना, आज माझी बायको माझ्यासाठी इतक्या हॉरिबल माणसाला भेटायला गेली आणि तरीही तू तिलाच बोलतोय. कल्पना बोलते, अरे अश्विन काय आहे ना, त्याला फक्त स्वतःच्याच बायकोची गुण दिसतात आणि तन्वीमध्ये काय फक्त दोषच आहेत ना. त्यावर आता अश्विन बोलतो, खरं आहे आज ना ती माझ्यासाठी जवळजवळ आगीत उतरली होती, पण तुम्हाला काय, तुम्हाला तर त्याची किंमतच नाही आहे ना. आता प्रिया काहीतरी बोलायला जाते आणि म्हणते, अश्विन. त्यावर आता
अश्विन तिला म्हणतो, प्रिया आज तू एवढी मोठी माझ्यासाठी रिस्क घेतलीस, हे शेवटची आहे हा, परत कधीच असं करायचं नाही, कळलं? प्रिया बोलते, अरे मी जे काही केलं ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं, पण तुम्हा सगळ्यांना माझी इतकी काळजी वाटेल तर यानंतर मी असं काहीच करणार नाही. त्यावर आता अर्जुन आणि सैलीला असा वागण्याचा खूप कंटाळा येतो. कल्पना आता अर्जुनला बोलते, अर्जुन आता तन्वीवरती ना आरोप करणं बंद कर, आणि हेच आहे ना तुझ्या बायकोला सुद्धा सांग. आणि आता कल्पना बोलते, अश्विन तन्वी मला इथे अजिबात थांबायचं नाही, चला आपण आज जाऊन बोलूया, असं म्हणत सगळे तिथून निघून जातात. पण आता प्रताप तिथे असतो. अर्जुन आता सैलीला बोलतो, मम्माच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघेल ना काय माहिती. आणि अर्जुनसुद्धा आपल्या खोलीत चालला जातो. तिथे मात्र आता प्रताप उभा असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता कल्पना घेऊन आली आहे दोघांना खोलीत, अश्विन आणि प्रियाला. आणि आता कल्पना बोलते, तन्वी मला ना तुझा खूप अभिमान वाटतो, खरंच तू तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभी राहिली. तर आता ही प्रिया बोलते, पण त्या बदल्यात माझ्या वाट्याला काय येतं, संशय आणि अपमान. का गं सायली आणि अर्जुनचा माझ्यावर कधीच विश्वास नाही बसणार आहे का गं? त्यावर आता कल्पना बोलते, अगं नको बसू दे त्यांचा विश्वास. त्यावर आता अश्विन बोलतो, अगं मी तुला किती वेळा सांगितलं तन्वी, दादा आणि सायलीचं बोलणं मनाला लावून घेत नको जाऊ. हे बघ आम्हाला सगळ्यांना कळतो ना तुझा खरेपणा, ते पुरेसं नाही आहे का? तर आता ही प्रिया बोलते, माझं नशीब चांगलं म्हणून तुम्ही दोघं आणि पूर्णाजी नेहमी माझी बाजू घेता. त्यावर आता कल्पना तिला धीर देत बोलते, अगं तन्वी तू या घरात कधीच एकटी पडणार नाही. अगं आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे मी चांगलं शिकली आहे. त्यावर आता अश्विन बोलतो, अगं आता तरी खुश आहेस ना, हस मग जरा. आणि आता हे सगळेजण आनंदी हसायला लागतात. इकडे आता सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात. सायली आवरावर करत असते. सायली अर्जुनला बोलते, आज तर त्या प्रियानीनं हद्दच केली, कोणती व्यक्ती इतकं कशी काय खोटं बोलू शकते? आता अर्जुन बोलतो, जर का खोटं बोलायची कॉम्पिटिशन असेल ना तर या प्रियाला गोल्ड मेडल मिळेल. सिच्युएशन कशीही असू दे ती पण बरोबर आपल्याला बाजूनं करून घेते सगळ्यांना. सायली आता बोलते, आणि आपल्या घरच्यांचा तिच्यावर आंधळा विश्वास आहे आणि याचाच तर त्रास होतोय मला. अर्जुन आता सायलीला बोलतो, मला तर काय वाटतं ना की आपल्या घरच्यांनी ठरवूनच टाकलं आहे की प्रिया कधीच चुकणार नाही. तितक्यात आता अर्जुनला एक कॉल येतो. तो चैतन्याचा कॉल असतो. चैतन्य आता बोलतो, अर्जुन गुड न्यूज आहे, रविराज सरांनी चौकशीसाठी परमिशन दिली आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की ग्रेट, सायकोलॉजिस्टमुळे आता रविराज लिगल नोटीस कॅन्सल नाहीच करू शकणार. त्यावर आता चैतन्य बोलतो की हो, मी तर उद्याचीच अपॉइंटमेंट घेतली आहे म्हणूनच. त्यावर आता अर्जुन बोलतो की ग्रेट, चांगल्या कामासाठी वेळ घालवायचा नसतो, शिवाय या प्रियाचं खोटेपण सगळ्यांसमोर आणण्यासारखं चांगलं काम दुसरं कोणतं असूच शकत नाही. त्यावर आता चैतन्य फोन ठेवतो आणि बोलतो, लेट्स होप फॉर द बेस्ट, भेटू उद्या. आता सायली आपली आवर करून घेते आणि आता अर्जुनला विचारते काय झालं. त्यावर आता अर्जुन सांगतो, प्रियाची चौकशी उद्याच होणार आहे. हे खूप मोठी न्यूज आहे मिसेस सायली, कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आपल्याला दिसत नाही पण सायकोलॉजिस्टला नक्की दिसतात. तर प्रिया कशी बोलते, कुठे पॉज घेते, तिची बॉडी लँग्वेज काय आहे, तिच्या चेहऱ्याचे अभाव कसे आहे, या सगळ्यांमधून त्यांना कळतं की ती खोटी कुठे बोलते आणि कशी बोलते. त्यावर आता सायली बोलते, पण तिने आधी चौकशीला नाही म्हणून मूर्खपणा केला ना. त्यावर आता अर्जुन बोलतो, एक्झॅक्टली, मी मागे जेव्हा तिला लिगल नोटीस दिलं होतं ना तेव्हा मला हे कळणार होतं की तिनं टाळणारच आहे ही नोटीस आणि चौकशीला नाही येईल. पण आता फक्त तिला आपल्या समोरच नाही तर सायकोलॉजिस्ट समोर सुद्धा उत्तरं द्यावीच लागतील. त्यावर आता सायली बोलते, आज ती निसटून गेली ना खोटं बोलून, पण उद्या काय करेल, उद्या आपल्या मनासारखंच होईल. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, कारण ना खोटं बोलणाऱ्याचं एक मोठा प्रॉब्लेम असतो, आपण काय खोटं बोललो ना ते नीट लक्षात ठेवावं लागतं आणि ते राहत नाही, म्हणून ती माणसं चुकतात. पुढे आता अर्जुन बोलतो, आणि चुकेल, तन्वीसुद्धा चुकेल, आणि ती चूक जर का सायकोलॉजिस्ट समोर झाली ना तर ते तन्वीला खूप महागात पडणार आहे, खूप म्हणजे काहीतरी धमाकेदार होणार आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये त्याचा प्रोमोसुद्धा आला आहे. तन्वी आता 2 वेगळे स्टेटमेंट देते आणि प्रियाचं खोटं आता उघडं पडणार आहे. कल्पना आता त्यांच्या खोलीतून जाते आणि आता अश्विन प्रियाजवळ येऊन बसतो. आता ही प्रिया मनात विचार करू लागते की हा माझ्याकडे असा काय बघतोय, याला काय खरं कळलंय की काय, बाकी सगळे माझ्या विरोधात गेले तरी ठीक आहे पण हा ना माझ्या टीममध्येच राहायला हवा. आणि आता ती अश्विनलाच विचारते, असा काय बघतोय. त्यावर आता अश्विन बोलतो, तुझं हे रूप बघतोय. आता प्रिया विचारते, हे रूप म्हणजे. आता अश्विन प्रियाचा हात हाती घेतो आणि बोलतो, नवऱ्यावर नितांत करणारं हे रूप, आणि आपल्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर वाघिणीचं दूध पिणारी बायको आहेस तू. आता ही प्रिया लगेच चान्स बघते आणि आपले नाटकं परत सुरू करते. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं रे अश्विन, तुझ्याशिवाय कोण आहे माझं, नाही म्हणजे आई बाबा आहे पण जोडीदार म्हणून तर तूच आहेस ना माझा. मी फक्त श्वास घेत होते ना म्हणून जिवंत होते, पण माझ्या आयुष्याला खरा अर्थ तर तू दिलायस ना, मी तुझ्यासाठी एवढं नाही करणार का. त्यावर आता अश्विन बोलतो, अगं केवढं केलंयस तू माझ्यासाठी. प्रिया बोलते, अरे मला तर असं वाटत होतं ना अश्विन की त्या महिपतचा जीव घ्यावा, पण मी स्वतःला सावरलं, मी फक्त त्याला एवढी जाणीव करून दिली
की त्याच्या आणि तुझ्यामध्ये ना मी उभी आहे, तुला काहीही झालं तरी चालेल, असं मी त्या महिपतला बोलली. पण मी आणि ती पुढे काहीतरी बोलेल तितक्यात आता तिला अश्विन गप्प करतो आणि बोलतो, असं काहीही बोलायचं नाही, मी असं काही ऐकून घेणार नाही आणि परत असं काही वेडेपणा करायचा नाही. त्या महिपतसारख्या गुंडाला एकटीने भेटायला जायचं नाही, प्रॉमिस कर मला. आता प्रिया त्याला प्रॉमिस करते. ऑफकोर्स खोटंच प्रॉमिस असतं, कारण महिपतला भेटल्याशिवाय हिचे कामं होणार आहे का. आणि त्यानंतर ती त्याला मिठी मारते आणि तोंड वाकडं करते. आता दुसरा दिवस उजाडतो. आता सायली अर्जुनला बोलते, आज तर ना मी देवाकडे प्रार्थनाच केली की त्या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे आणि तिला आजची चौकशी खूप कठीण जाऊ दे. अर्जुन बोलतो की म्हणूनच आपण हा प्लॅन केला आहे ना आणि तो सक्सेसफुल होणारच. सायकोलॉजिस्ट समोर तिला खरं बोलावंच लागेल. आता अर्जुन आपला काही ड्रेस वगैरे ठीक करत असतो तितक्यात त्याच्या लक्षात येतं की एक बटन निघाली असते शर्टमधून. आता तो बोलतो, ओ नो, आता मला शर्ट बदलावं लागेल परत. तर आता सायली त्याच्या जवळ येते आणि बोलते, का बदलावं लागेल, तुमची बायको आहे ना. आणि पटकन ती सुई धागा घेऊन येते. त्यावर आता अर्जुन बोलतो, तुम्हाला हे पण जमतं. तर आता सायली बोलते, अरे त्यात एवढं मोठं काय झालं, शर्टला बटन लावणं हे तर प्रत्येक गृहिणीला जमतं. आणि आता सायली अर्जुनची मस्करी घेते आणि त्याला बोलते, आता न हालता उभे राहा, नाहीतर अशी टोचेल मी तुम्हाला. त्यावर आता अर्जुन एकदम सरळ उभा राहतो आणि आता सायली हसायला लागते. सायली आता अर्जुनची बटन लावून देत असते. तर अर्जुन तिच्याकडे आता बघत असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये आता म्युझिक सुरू होतो आणि सिच्युएशनला गाणंसुद्धा मॅच होतं. गाणं असतं, मन धागा धागा जोडते नव्हा. अर्जुन आता सायलीचे केस मागे करत असतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात आणि सायली त्याची बटन लावून देत असते. आणि आता बटन लावता लावता सायलीच्या बोटाला सुई लागते. तर आता अर्जुन त्याला फूक मारत असतो. आता सायलीला हे काळजी बघून खूप चांगलं वाटतं, पण ती थोडीशी लाजते, त्यामुळे ती थोडीशी बाजूला येते. अर्जुन आता बोलतो की हे बटन माझा मित्र आहे की शत्रू आहे मला हेच कळत नाही. काय आहे ना, जोपर्यंत हे तुटलेलं होतं तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर होता आणि शिवल्या गेल्यावर तुम्ही दूर गेलात. आता सायली लाजते आणि बोलते, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो, पटकन तयार होऊन तुम्ही खाली या, असं म्हणत आता सायली तिथून निघून जाते. तर बिचारा अर्जुन आता तिथे उभा राहून असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन आता प्रियाला प्रश्न विचारतो. तर आता प्रिया चौताडून उठते आणि बोलते, मी तुला 1000 वेळा सांगितलंय की मला भांडणाचा आवाज आला म्हणून मी रूममधून बाहेर आले आणि मला दिसलं की मधुभाऊने डाव्या खिसातून बंदूक काढली. त्यावर आता अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो, 1 मिनिट, गेल्या वेळी तुझं स्पष्ट स्टेटमेंट होतं की मधुभाऊने कुठून पिस्तूल काढली हे तुला माहीत नव्हतं आणि आता सरळ डावा खिसा. तर उद्याचा भाग खूप धमाकेदार असणार आहे, तर बिलकुल मिस करू नका. आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.